वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा। खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचे क्रियाशील असे कार्यकर्ते आहात। मी आपणा सर्वांना फक्त विनंती करायला आलो आहे, ही निवडणूक एखाद्या प्रभागातील नगरसेवक जिंकून देण्यासाठी नाही आहे। ही निवडणूक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे स्वप्न पाहत आहेत, 2047ला विकसित भारत बनवण्याचं जे स्वप्न आहे, आणि आदरणीय देवेंद्रजी हे जे स्वप्न पाहत आहेत, विकसित महाराष्ट्र बनवण्याचं जे स्वप्न आहे, हे असंच साकार होणार नाही। त्यासाठी विकसित लातूर ही सुद्धा काळाची गरज आहे। आणि म्हणून या तीनही गोष्टी तुम्हाला एकत्रपणे जर करायच्या असतील तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पारदर्शकपणे त्या महानगरपालिकेमध्ये कारभार होणं हे अत्यंत गरजेचं आहे। मला असं वाटतं रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलं आहे हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललं आहे हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे। दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं। आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे। या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे। भाजपाने काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली अशा प्रकारची चर्चा होते। नाही, भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्येच आम्ही ऐकतोय, पाहतोय, वाचतोय की ज्या प्रकारे या निवडणुकीला ते सामोरं जात आहेत, त्यांचे उमेदवार हे बिनविरोध निवडून येत आहेत। ज्यांचे अर्ज मागे घेण्यात आले त्यांनी असं सांगितलं की आम्हाला धमकावण्यात आलं। सोलापूरमध्ये तर एकाने असं सांगितलं की आमच्या उमेदवाराचा खून करण्यात आला। म्हणजे महाराष्ट्राला अशा राजकारणाची ओळख यापूर्वी कधीच नव्हती। आता महाराष्ट्राची ही नवी ओळख राजकारणाची भारतीय जनता पक्ष करू पाहतंय का, हा मुद्दा आता चर्चेला आलेला आहे। भैया, आज परत एकदा संभाजीराव पाटलांनी भाषणामध्ये आपल्यावरती टीका केलेली आहे की काँग्रेस आम्हाला बाहेरचं म्हणत आहेत, पण स्वतः काँग्रेसचे नेतेच बाहेरचे। आम्ही देशमुखांचं घर लातूरमध्ये नाही असं नाही, आता शेवटी काय मी त्यांना तेच अनेकदा सांगतोय की संभाजी पाटलांनी मुद्द्याचं बोललं पाहिजे। जे मुद्देच निवडणुकीचे नाही आहेत त्या मुद्द्यांना ते का स्पर्श करतायत, आणि म्हणजे त्यांचा, माझा आणि मतदारांचा वेळ का वाया घालवत आहेत ते।